नमस्कार मंडळी. सध्या संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील वातावरण बाप्पामय झाले आहे आणि ह्याच निमित्ताने आज आपण पुण्यात गणपती दर्शनासाठी आलो आहोत. हा आपल्या व्हिडिओचा पहिला भाग आहे. यात आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, त्याचबरोबर पुण्यातील प्रसिद्ध मानाच्या 5 गणपतीचे दर्शन करणार आहोत. मंडळी, ह्याच प्रकारे दुसऱ्या भागात आपण पुण्यातील मोठमोठे देखावे पाहणार आहोत. बोला गणपती बाप्पा मोरया. मंडळी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेच आणि गणेशोत्सवाच्या काळात हा गणपती मोठमोठ्या देखाव्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. अगदी जुन्या काळापासून दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे देखावे सर्वांनाच आकर्षित करतात. ह्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने केरळ राज्यातील जगविख्यात पद्मनाभ स्वामी मंदिराचा देखावा साकारला आहे. हा देखावा अत्यंत सुंदर पद्धतीने साकारला आहे. मनमोहक असणारा हा देखावा बाप्पाच्या मूर्तीसोबत डोळ्याचे पारणे फेडतो. मंडळी, आता आपण जगातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ओळख असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेणार आहोत. त्यापूर्वी गणपतीच्या दिशेला जाताना हा भाऊसाहेब रंगारी यांचा वाडा आपल्याला पाहायला मिळतो. जुन्या काळातील हा वाडा अत्यंत सुरेख आहे. भाऊसाहेब रंगारी यांचा इतिहास तसेच त्यांनी वापरलेली शस्त्रे आपण ह्या वाड्यात पाहू शकतो. आता आपण श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेऊ. पुण्यात अनेक मोठमोठे देखावे साकारले जातात, पण दरवर्षीप्रमाणे सर्वात सुंदर आणि अतिशय बारीक काम या गणपतीच्या देखाव्यात आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची मूर्ती ही सर्वांना आकर्षित करते. मंडळी, आता आपण मानाच्या 5 गणपतीचे दर्शन घेऊ. पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती म्हणून कसबा गणपतीची ओळख आहे. हे कसबा गणपतीचे मुख्य मंदिर आहे आणि ह्यासमोरच कसबा गणपती ट्रस्टने अष्टविनायकापैकी एक असलेल्या पाली येथील बल्लाळेश्वर मंदिराचा देखावा साकारला आहे. आता आपण मानाचा दुसरा गणपती म्हणजेच श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे दर्शन करणार आहोत. ह्या ट्रस्टने कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराचा देखावा साकारला आहे. आता आपण पोहोचलो आहोत गुरुजी तालीम गणपतीपाशी, म्हणजेच मानाचा तिसरा गणपती. ह्या वर्षी गुरुजी तालीम मंडळाने काशी येथील 12 ज्योतिर्लिंगात समाविष्ट असणाऱ्या श्री काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा साकारला आहे. त्याचबरोबर इथे गणपतीचे 10ही दिवस गंगा आरतीचे आयोजन केले आहे. ज्या प्रकारे काशीमध्ये गंगा आरती पार पडते त्याच प्रकारे आपण गंगा आरतीचा अनुभव इथे घेऊ शकतो. मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती. दरवर्षीप्रमाणे अत्यंत वेगळा आणि एकदम मनमोहक देखावे इथे साकारले जातात. ह्या वर्षी इथे उत्तर प्रदेशातील वृंदावनाचा देखावा साकारला आहे.
मंडळी, आता आपण पोहोचलो आहोत केसरीवाड्यात. हा मानाचा 5वा गणपती आहे. लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यात हा गणपती विराजमान आहे. मंडळी, या मानाच्या 5 गणपतीचा इतिहास काय आहे आणि हे 5 गणपती कोणी ठरवले हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. याचबरोबर आपण पुढच्या भागात पुण्यातील मोठमोठे देखावे पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.